अभिनेत्री मधु कांबीकर यांना ओळखत नाही असा मराठी सिनेसृष्टीत कोणीही नसेल. मधु कांबीकर यांना तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी ओळखता हे कमेंटमध्ये सांगा. एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपलं भरपूर मनोरंजन केलं. त्या एक उत्तम नृत्यांगना आहेत. 27 नोव्हेंबर 2016ला माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये लावण्य संगीत या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधु कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. या कार्यक्रमात त्या तब्बल 12 वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या. 12 वर्षापूर्वी अशाच प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळल्या आहेत. आज ही तब्बल 10 वर्षांनंतर त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपलं फक्त मनोरंजन केलेलं नाही, तर कधी आपल्या चेहऱ्यावर हसू तर कधी आपल्या डोळ्यात अश्रू आणलं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य कलाक्षेत्राला वाहिलेल्या कलावंतिणीची अस्वस्थता तिच्या सुनेच्या तोंडून ऐकल्यावर आपणही निशब्द होऊन जातो. त्यांची सून शीतल यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य आहे. मात्र त्यांचा मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या कुठल्याही बोलण्याला त्या सध्या प्रतिक्रिया देत नाहीयेत किंवा हालचाल करत नाहीयेत. त्यांची ही अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. मधु कांबीकर यांच्या प्रकृती सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर गेले काही वर्ष घरीच उपचार सुरू आहेत. आपली ही लाडकी कलाकार लवकरात लवकर बरी हो यासाठी तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.